नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं जे खून प्रकरण आहे ते खून प्रकरण राजकीय पटलावरती जोरदार आक्रमक असं झालेलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीची मागणी त्यांचे विरोधक लावून धरत आहेत. सरकार या मागणीला धूप घालताना काही दिसत नाही आहेत. आता हा जो राजकीय सगळा आरोप प्रत्यारोपांचा खेळ आहे तो एका बाजूला सुरूच राहील, पण या प्रकरणाचा कायदेशीर पाठपुरावा किंवा हे जे प्रकरण आहे हे लॉजिकल एंडपर्यंत जाणं हे अतिशय महत्त्वाचं झालेलं आहे. आणि त्याबाबत मात्र पोलिसांकडनं अजूनही समाधानकारक म्हणावी अशी प्रगती झालेली दिसत नाहीत. तुम्ही म्हणाल हे अशी का झालेली नाही आहे? कारण त्यासाठी आता घाई करण्याची गरज आहे. पोलिसांच्या हातामध्ये केवळ पुढचे 48 तास राहिलेले आहेत आणि या 48 तासामध्ये जर पोलिसांनी त्यांचा गृह अभ्यास जर व्यवस्थित केला नाही तर या प्रकरणामधल्या आकांना जर याच्यामध्ये आरोपी करायचा असेल तर हे 48 तासामध्ये पोलिसांनी हालचाल करणं गरजेचं आहे. तर 48 तासाचं गणित कशाच्या आधारे मी मांडतो आहे याचा उलगडा आपण पुढे करणार आहोत. त्याआधी काही 3-4 प्रश्न आहेत. त्या 3 प्रश्नांच्या आधारे आपल्याला या प्रकरणाचा उलगडा पुढच्या काही क्षणामध्ये होऊ शकेल. तर सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की वाल्मिक कराड हा जो या मूळ प्रकरणाचा खुनाचा आका मानला जातो, सूत्रधार मानला जातो, हा वाल्मिक कराड अजूनही खून प्रकरणामधला आरोपी झालेला नाही आहे. दुसरा मुद्दा, या प्रकरणातला एक जो संशयित आणि प्रमुख आरोपी होता कृष्णा आंधळे, जो प्रत्यक्ष त्या संतोष देशमुख यांना मारण्यामध्ये पुढे होता, तो कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आहे. आणि कृष्णा आंधळे खरं तर हा आधीच फरार आरोपी होता. म्हणजे एका प्रकरणामध्ये पोलिसांना तो हवा होता आणि तो फरार असतानाही त्यानं संतोष देशमुख यांचा खून करण्याचं धाडस केलेलं होतं. आणि आता एवढा खून होऊनही जो आरोपी आहे तो अजूनही पोलिसांच्या हाती आलेला नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की या आरोपींची या दहशतीची पाळेमुळे खोदण्याचा इशारा किंवा त्या प्रकारचं एक चॅलेंज गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेला आहे. मात्र या आरोपींना अजूनही मोका लागणार की नाही, त्यासाठीची तयारी सुरू आहे की नाही, याचं कोणतंही समाधानकारक उत्तर मिळत नाहीत. आता तुम्ही म्हणाल वाल्मिक कराड अजूनही खुनाच्या गुन्ह्यामध्ये का आलेला नाही आहे? तर पोलिसांकडनं जे कारण देण्यात येत आहे की यातला जो पहिला आरोपी पोलिसांनी जो पकडला तो होता विष्णू चाटे. आणि विष्णू चाटेला दुसऱ्यांदा जेव्हा पोलीस कोठडी मागण्याची वेळ पोलिसांवरती आली तेव्हा विष्णू चाटेबद्दल पोलिसांनी न्यायालयाला असं सांगितलं की विष्णू चाटेचे कॉल रेकॉर्ड किंवा विष्णू चाटेचं मोबाईलमधलं जे काही संभाषण आहे, विष्णू चाटेचा जो काही मोबाईल आहे तो अजूनही आमच्या हातात आलेला नाही आहे. त्यामुळं आम्हाला विष्णू चाटेची कोठडी ही वाढून हवी आहे. जर विष्णू चाटेच्या जबाबावरती, त्याच्या कॉल रेकॉर्डवरती सगळं पुढचं प्रकरण उभं राहणार आहे. जर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्यामधील संभाषण, त्यांच्यामधील CDR जर पोलिसांना मिळाले तरच वाल्मिक कराड हा 302मध्ये आहे की नाही हे पोलीस न्यायालयासमोर ठामपणे सांगू शकतात. आणि विष्णू चाटेची जी कोठडी आहे ती 10 तारखेला संपत आहे. म्हणजे पुढच्या 48 तासामध्ये विष्णू चाटेला पोलिसांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करावं लागेल. आणि जर विष्णू चाटेकडची जर पुरेशी माहिती वाल्मिक कराडला आरोपी करण्यासाठी जर मिळू शकली नाही तर मात्र पोलिसांचं पुढचं प्रकरण हे अवघड होऊ शकतं आणि विष्णू चाटेला पुढची कोठडी मागणं देखील पोलिसांसाठी हे अवघड होऊ शकतं. आणि या विष्णू चाटेला पुढच्या 48 तासामध्ये पोलिसांनी बोलतं करणं गरजेचं आहे. त्याला त्यासमोर न्यायालयासमोर मांडणं गरजेचं आहे की विष्णू चाटेसोबत आणखीन कोण आरोपी होते आणि त्या आरोपींच्या पुढच्या तपासासाठी त्या आरोपींच्या हातात काय शस्त्र होती, त्यांचे कोणकोणते धागेदोरे कुठपर्यंत होते ते शोधण्यासाठी आम्हाला विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची आणखीन गरज आहे. हे पोलिसांना न्यायालयासमोर ठामपणे सांगावं लागेल. यातल्या ज्या काही तारखा आहेत त्या जर आपण जर पाहिल्या तर वाल्मिक कराडची जी पोलीस कोठडी आहे ती 14 जानेवारीला संपत आहे आणि त्यानंतर 21 जानेवारीला सुदर्शन घुले, सांगळे आणि इतर आरोपींची पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे या पुढच्या काही दिवसांमध्येच वाल्मिक कराडची कोठडी पुन्हा मागण्याची वेळ ही पोलिसांवरती येणार आहे आणि त्यावेळेस पोलिसांना मात्र ठामपणे सांगावं लागेल की वाल्मिक कराडचा हा सहभाग हा संतोष देशमुख यांच्या खुनामध्ये होता की नाही. यातला आणखीन काही 2-3 जे संशयित आरोपी आहेत की ज्या डॉक्टरचं नाव अनेकदा घेतलं गेलं होतं आणि त्या डॉक्टरच्या नावावरतीच पोलिसांची सगळी थेरी सुदर्शन घुलेला पकडण्यासाठीची आणि त्याला अडकवण्यासाठीची ही ठरलेली होती. आणि त्या डॉक्टरचं नाव होतं
वायवसे. वायवसे अजूनही पोलिसांच्या रडारखाली असं बोललं जातं आणि आरोपींना लपवण्यासाठीची जी काही सूत्र फिरवलेली होती तर त्या वायवसेने फिरवलेली होती आणि त्याच्या पत्नीचा पण देखील त्याच्यामध्ये सहभाग होता असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे. आणि वायवसे दाम्पत्य देखील अजूनही या प्रकरणामधलं आरोपी झालेलं नाही आहे. त्यामुळं पोलिसांच्या हातामध्ये फक्त 50%च आत्तापर्यंत सगळे पुरावे म्हणा किंवा त्यांची मांडणी पूर्ण झालेली आहे आणि खरे आरोपी अजूनही खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकलेले नाही आहेत. दुसरा मुद्दा आहे मोक्याचा, की मोका लागणं हे गरजेचं आहे. जर या आरोपींना वेळेत जर मोका लागला नाही तर त्यांच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करणं किंवा त्यांना जास्तीत जास्त काळ हे पोलीस कोठडीमध्ये ठेवणं हे पोलिसांसाठी अवघड होऊ शकतं. आता अनेक जण असं म्हणत आहेत की जे CIDकडे रिपोर्टचं जे काम दिलेलं आहे परळीमधल्या सगळ्या गुन्हेगारीचं, तो रिपोर्ट आल्यानंतरच पोलीस मोक्याबाबतची शिफारस हे गृह मंत्रालयाला करू शकतात. पण आता जवळपास दीड महिना होत आलेला आहे तरी जर CIDचा रिपोर्ट जर तयार होत नसेल तर याबाबतचा संशय हा नक्कीच पोलिसांवरती येऊ शकतो. त्यामुळे या आरोपींना तातडीनं मोका लागणं आणि त्यांचा ताबा हा जास्तीत जास्तरित्या पोलिसाकडनं राहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की मोक्यामध्ये चार्जशीट दाखल करण्याची मुदत ही 6 महिन्यांपेक्षा जास्त मिळू शकते. आरोपींना 3 महिन्यापेक्षा जास्त काळ पोलीस हे आपल्या कोठडीमध्ये ठेवू शकतात, त्यांच्याकडे तपास करू शकतात. मात्र या पातळीवरती देखील अजून पोलिसांचं पाऊल कोणतंच पडलेलं नाही आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की पोलिसांना जो काही मोबाईल त्याने जे चित्रण केलेलं होतं संतोष देशमुख यांना मारहाणीचं, त्यांना ज्या पद्धतीची मारहाण झालेली होती ते चित्रण पोलिसांना अद्याप सापडलेलं नाही असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे जोपर्यंत ते चित्रण सापडत नाही किंवा ते पोलिसांच्या हातात येत नाही तोपर्यंत पोलिसांना हे जे आरोपी आहेत या आरोपींवरचा विरोधातला एक सगळ्यात सबळ असा पुरावा पोलिसांच्या हातामध्ये येणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड हा याचं जे नाव खुनाच्या प्रकरणामध्ये येणं अपेक्षित होतं ते पहिल्या फिर्यादीमध्ये देखील नाही आहे आणि नंतरच्या पुरवणी जबाबात देखील नाही आहे. त्यामुळे विष्णू चाटे हा या सगळ्यामधला सेंटर पॉईंट ठरलेला आहे. त्याचं आणि वाल्मिक कराडचं संभाषण किंवा सुदर्शन घोले आणि वाल्मिक कराडचं संभाषण आणि त्यासोबत त्यांचे जर व्हिडिओ चॅट आणि व्हिडिओ जर असतील तर ते पोलिसांसाठी महत्त्वाचे असतील. अन्यथा वाल्मिक कराडला या 302मध्ये आतमध्ये घेणं हे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरू शकेल. आता मी या प्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोललेलो होतो आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तपासी अधिकारी जे असतील त्यांचा प्रयत्न असा राहील की खंडणी आणि हे जे खुनाचं प्रकरण आहे हे एकमेकाशी संबंधित आहे. त्यामुळं खंडणीपोटीच किंवा खंडणीच्या कारणासाठीच हा खून झालेला होता आणि त्या आधारे वाल्मिक कराडला पोलीस हे 302मध्ये घेऊ शकतात. पण याच्यामध्ये गफलत एक अशी आहे की खंडणीचा गुन्ह्याची जी घटना घडलेली होती ती 2 महिन्यापूर्वी घडलेली होती आणि संतोष देशमुख यांचा जो प्रवेश या खंडणीच्या प्रकरणात झालेला नसून तो जो तिथला एक वॉचमन होता त्या वॉचमनला झालेल्या मारहाणीवरनं संतोष देशमुख यांचा त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये ते आलेले होते आणि त्यातच त्यांचा निर्गुण खून झालेला होता. त्यामुळं खंडणीचं प्रकरण, मारहाणीचं प्रकरण, ॲट्रोसिटी आणि प्रत्यक्ष झालेला खून अशी 4ही प्रकरणं ही पोलिसांना इंटरलिंक करणं, त्यांचा एकमेकाशी संबंध जोडणं हे देखील आव्हान असणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची जी खदखद आहे की 302मध्ये अजूनही वाल्मिक कराड न येणं, त्याच्याविरुद्ध मोक्याची कारवाई न सुरू होणं, कृष्ण आंधळेसारखा एक जो फरार आरोपी पोलिसांच्या अक्षरशः नाकावरती टिचून 1.5 वर्ष हा फरार आहे हे पोलिसांसाठी थोडीशी शर्मेचीच गोष्ट आहे. तो ताब्यात न येणं आणि जर वायवसेने या सगळ्या आरोपींना जर संरक्षण पुरवलं असेल, त्यांना लपण्यासाठी जर जागा दिली असेल, त्यासाठी जर लॉजिस्टिक जर दिलं असेल तर वायवसे देखील अजून पोलिसांनी का पकडलेलं नाही आहे किंवा त्याच्याविरुद्ध फिर्याद का दिलेली नाही आहे हे 4ही प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि 10 तारखेला विष्णू चाटेची जेव्हा कोठडी संपेल तेव्हा या 4 प्रश्नांची उत्तरं पोलीस न्यायालयाला काय देत आहेत त्याच्यावरती या प्रकरणाचा पुढचा तपास ठरू शकेल. त्यामुळं राजकीय लढाई महत्त्वाची आहेच. राजकीय याची जर कोण आका असेल तर त्यांना देखील योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. पण ज्या आरोपींवरती संशय आहे त्यांच्याविरुद्धचा तपास हा योग्य होतो आहे की नाही याचा देखील पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मला वाटतं याबाबत अनेक आपले जे वाचक आहेत ते देखील सजग आहेत. तुम्हाला काय वाटतं की खरोखरच वाल्मिक कराडला अडकवणं हे पोलिसांसाठी खरोखरच एवढं आव्हानात्मक आहेत का आणि पोलीस कोणाच्या सांगण्यावरून अशी चालढकल करत असावेत याबाबतची तुमची काही मतं असेल तर आम्हाला आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.